उत्तर प्रदेशातील मेरठमधून माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे। एका पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून ढसाढसा रडण्याचे नाटक केले। मात्र पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेतून हा बनाव सुटू शकला नाही आणि अखेर या कसाई पतीचा खरा चेहरा समोर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पतीने घरगुती वादातून आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला होता। हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःच आरडाओरडा सुरू केला आणि शेजाऱ्यांना बोलावले। माझी पत्नी अचानक बेशुद्ध पडली आहे असे सांगत त्याने सर्वांसमोर रडण्याचा बनाव रचला। त्याचे दुःख पाहून सुरुवातीला कोणालाही संशय आला नाही, मात्र घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मृतदेहाचे निरीक्षण करताना पोलिसांना महिलेच्या मानेवर काही व्रण आढळले। प्राथमिक चौकशीत पतीच्या बोलण्यात विसंगती जाणवल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवल्या। अखेर आपणच पत्नीचा काटा काढल्याची कबुली त्यांनी दिली आहे। आरोपीने गुन्ह्याची कबुली देताना सांगितले की त्याने हत्येनंतर सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र डॉक्टरांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे आणि पतीचे रडणे हे केवळ एक नाटक असल्याचे सिद्ध झाले आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।